महाराज सुग्रीव, हे तर आम्ही जाणतो की आम्हाला समुद्राच्या पलीकडे जायचे, परंतु हे ठाऊक नाही की कसे. प्रभू, जेवढा विशाल सागर आहे तेवढेच विशाल आमच्या सेनेचे हृदय आहे. जर आपण आपल्या सेनेला आज्ञा दिली तर मोठमोठ्या नौका तयार करण्यात येतील. महाराज केसरी, नौका तयार करण्यासाठी वेळ लागेल आणि एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. प्रभू, आम्हास असे वाटते की आपण अशी वस्तू शोधावी जी पाण्यावर तरंगू शकेल आणि सोबतच सैनिकांचे वजन देखील पेलू शकेल. परंतु ती जी काही वस्तू असेल त्यांच्या वजनासोबतच तरंगत लंकेकडे वाहत जाणारी देखील हवी, तीही शीघ्रतेने. युवराज इंद्रजीत, अनुज विभीषण, सेनापती अनंतक, प्रहस्त महापार्श, दुर्मुख आणि मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, ते 2 वनवासी बंधू राम आणि लक्ष्मण किष्किंधेच्या वानर सेनेसोबत सागराच्या त्या किनाऱ्यावर पोहोचले आहेत. गुप्तचरांनी बातमी दिली आहे की ते लंकेवर आक्रमण करणार आहे. हा समाचार लंकेत वणव्यासारखा पसरला आहे. प्रजा त्यावरून चिंतेत आहे. युद्ध लंकेच्या द्वारापाशी येऊन ठाकलं आहे. मग आता तुम्ही देखील भयभीत झाला आहात का पूज्य नानाजी? शांत हो युवराज. आजोबा आपले वृद्ध आहेत, पूजनीय आहेत, आदरणीय आहेत, अनुभवी आहेत. आपण त्यांच्या मतांशी सहमत नसलो तरी त्यांच्या मतांचा आदर नक्कीच केला पाहिजे. सभासद हो, जेव्हा कधी बिकट समस्या आली आहे, आम्ही तुम्हा सगळ्यांशी विचार विमर्श सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घेतला आहे. त्या दिवशी बंदी बनवून आणलेल्या वानराच्या वधाचा विचार आम्ही यासाठी त्यागून टाकला कारण विभीषण सहमत नव्हते. तीच तर मोठी चूक झाली पिताश्री. जर त्याच दिवशी त्या दुष्ट वानराचा विनाश केला असता तर आज ही समस्या उत्पन्नच झाली नसती. ना तो वानर इथून जीवित बाहेर गेला असता आणि ना त्या दोघांना इथला पत्ता कळाला असता. युवराज इंद्रजीत, तशी अजूनही अशी कोणती समस्या निर्माण झाली आहे? समुद्राच्या पलीकडे येण्याचा हा अर्थ नाही की ते 400 योजन दूर म्हणजेच 400 कोस विशाल दुर्गम समुद्राला पार करून लंकेमध्ये पोहोचतील. तो वनवासी राम त्याच्या त्या तुच्छ वानर सेनेसाठी त्या विशाल समुद्राला पार करणे अत्यंत कठीणच नाही, अपितु असंभव आहे. सेनापती, आपल्या मुखातून असे बोलणे शोभा देत नाही. आपण आपल्या डोळ्यांनी स्वतः रामांचा पराक्रम पाहिला आहे आणि युद्धभूमीवरून शूर्पणखा आणि अकंपन यांनी पळून जाऊनच स्वतःचा जीव वाचवला. महाराज, आपण हे देखील विसरू नये की शत्रूचा एक दूत हनुमान समुद्र पार करून लंकेपर्यंत पोहोचला होता. अर्थात आपली लंका आता दुर्गम राहिली नाही आणि त्या एका वानराने आपली सारी लंका जाळली आणि आपले मोठ्यात मोठे महाबली, शूरवीर, नगर रक्षक हे सगळे पाहतच राहिले. कुणीही काही करू शकलं नाही. अर्थात आता आपल्या सुरक्षा तटबंदी अतूट राहिल्या नाहीत. मग तूच सल्ला दे विभीषण, आम्ही काय करावं? महाराज, आपण श्रीराम विभीषण, शत्रूच्या नावामध्ये श्री लावू नकोस.
क्षमा महाराज, माझं मत असं नव्हतं. आपण रामांसोबत शत्रुत्व स्वतः निर्माण केलं, परंतु रामांनी कधीही प्रथम प्रहार आपल्यावर नाही केला. सगळ्यात आधी भगिनी शूर्पणखांनी तेथे जाऊन त्यांच्यासोबत अनुचित व्यवहार केला आणि त्यानंतर विचार न करता खरदूषणाने आपल्या अहंकाराच्या मस्तीमध्ये त्यांना शत्रुतापूर्ण वागणूक दिली आणि त्याही पेक्षा मोठे अनैतिक काम आपण केले. त्यांच्या पत्नीचे हरण केले आणि त्यांच्या मान सन्मानावर प्रहार केला. होय महाराज, चूक आपल्याकडून झाली आहे. त्यावर समाधान देखील आपल्याला शोधावं लागेल. देवी सीतांना आदरपूर्वक त्यांच्या पतीकडे पोहोचवावे. पिताश्री, आपल्या त्रिलोक विजयी आणि गौरवशाली राक्षस कुळात एक हे धाकटे काकाश्री विभीषणच आहेत, जे सदैव आणि सगळ्यात वेगळा बेसुरा राग गात असतात. आपण राक्षस कुळाचे नाही, आपण महापुण्यात्मा पुलस्त्य वंशाचे आहोत. पुत्र इंद्रजित, असे उन्मादपूर्वक निरर्थक बोलणे आणि मोठ्यांसोबत अनादराने वागणे आपल्याला शोभा नाही देत. आपण अजून अनुभवहीन बालक आहात. बालक आहे मी, इंद्रजित, देवतांच्या गर्वाचा नाश करणारा, दैत्यांच्या नागांच्या कुळाला समाप्त करणारा, ऐरावत हत्तीचे दंत उखाडून स्वयं देवराज इंद्रांना आकाशातून उचलून धरतीवर फेकणारा हा इंद्रजित अनुभवहीन बालक आहे. पिताश्री, वनात भटकणारे ते 2 मनुष्य आणि काही वानर ज्यांना आपण भयभीत का होत आहात? भयभीत? भय तर लंकेशाच्या शब्दकोशातच नाही इंद्रजित. नर आणि वानर ते आमचं काहीच बिघडवू शकत नाहीत. महाराज लंकेश, आम्ही आपला पिता समान आदर करतो. आपण आमच्यासाठी केवळ राजा नाही, तर आमचे भ्राता आहात. ज्यांना आपण साधारण असे वनवासी म्हणत आहात, त्यांच्या शौर्याची गाथा विसरू नये. परमवीर सुभा, प्रबंध आणि विराट, खरदूषण, तिरश्रा आणि जगातले सगळ्यात मोठे महाबली बाली या सगळ्यांना त्यांनी आपल्या बाणांनी शिकार बनवले आणि यमलोकात पोहोचवले. आणि ज्या वानराची आपण उपहास करीत आहात, त्याच्या कार्याची निशाणी तर लंकेच्या कानाकोपऱ्यात आहे. जळून भस्म झालेली अटालिकम, आगीच्या लपेटात वेढलेले लंकेतले कळस आणि आगीमुळे गळून गेलेले स्वर्णस्तंभाच्या रूपात दिसत आहेत महाराज. हे तात, आम्ही आपल्या समस्त विशर्व वंशाच्या कल्याणासाठी सांगत आहोत. हिताची गोष्ट सांगत आहात की पळपुटेपणाचा धडा शिकवत आहात काका? मी धर्म अथवा नीतीचा मार्ग निवडतो नाही. सचिव वैद्य गुरु तीन जो, प्रिय बोलही भयास, राजधर्म तीन तिनी कर, होई बेगही नाश. हे दशानन, आपण अहंकारामुळे एका परस्त्रीला यमपाशाप्रमाणे गळ्यात बांधून आले आहात, जे आपल्या राक्षस कुळासाठी कारात्री समान आहे. विभीषण! तुझ्याशिवाय जर इतर कोणी असे वचन बोलला असता तर याच क्षणी आपले प्राण गमावून बसला असता. क्षमा क्षमा लंकेश्वर. विचार विमर्शामध्ये अशा प्रकारचा संताप आपल्याला शोभा नाही दे. हे वेदवेता, आपण विवेकाने कार्य करा. ज्या परस्त्रीचे तिच्या इच्छेविरुद्ध पाशविक बळाद्वारे हरण केले आहे,
ती एका विषधारी कट्यारीप्रमाणे असते. म्हणूनच मी आपल्याला हात जोडून प्रार्थना करतो भ्राताश्री, आपण सीतांना त्यांच्या पतीकडे सन्मानपूर्वक पाठवावे. यामुळे आपला मान कमी होणार नाही, तर तीनही लोकांमध्ये आपल्या यशाची वार्ता पसरेल. सुयश नाही, अपयश पसरेल. आम्हाला भित्रा म्हणतील सगळे. जिथे कुठे वीरांची सभा होईल, आमचा उपहास केला जाईल. वीर पुरुष जेव्हा एकदा आपलं पाऊल उचलतो, तेव्हा ते मागे घेण्यात त्याच्या वीरत्वावर कलंक लागतो. परंतु नीती शक्तिहीन पुरुषांनी विणलेलं शब्दजाळं आहे. यात वीर पुरुष कधीच अडकत नाहीत. नीती शक्तीची सेविका असते. शक्तिशाली पुरुष जे करतो तीच नीती आहे आणि तोच धर्म बनतो. नाही भ्राताश्री, नाही 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 भ्राताश्री, हा अधर्म आहे आणि अधर्म कधीही धर्माची साथ नाही देऊ शकत. हे क्रूर शारीरिक बाहुबल धर्माला नाही हरवू शकत. केवळ आपल्या या अधर्म कार्यामुळे संपूर्ण कुळाचा नाश होईल. आम्ही आपल्या कुळाच्या कल्याणासाठी आपल्या पाया पडून आपल्याला प्रार्थना करतो. आमचे चरण पकडून आम्हाला प्रार्थना करत नाहीस. दशाननाचं गर्वाने उंच झालेलं शीर त्याच्या शत्रूंच्या चरणांमध्ये झुकवण्याचं षड्यंत्र करत आहेस तू. आम्हाला माहिती मिळाली आहे, तो वानर आधी तुझ्या घरी आला. तू त्याला सीतेचा भेद सांगितलास. त्याने आमच्या सगळ्या लंकेला आग लावली, परंतु तुझं घर वाचलं. घरचा भेदी आम्हाला धर्म आणि नीती शिकवतो आहेस. जा जा त्या वनवाशांकडे आणि त्यांना जाऊन नीती शिकव, जे तुला अत्यंत प्रिय वाटत आहेत. आपण आम्हाला समजण्यात चूक करत आहात भ्राताश्री. आम्ही तर आपल्याला सदैव पिता समान समजतो आणि सदैव आपल्या कल्याणाचाच विचार करतो. आणि आज देखील आपल्या कल्याणाचाच विचार करत आहोत. आम्ही त्याच भावनेने पुन्हा एकदा आपले चरण स्पर्श करून प्रार्थना करतो की श्रीराम, त्रिलोकाचे स्वामी, त्यांच्यासोबत वैर घेऊ नका. कुल कलंक दूर हो आमच्या दृष्टीपासून. लंकेत तुझ्यासाठी काही स्थान नाही. विनाश काले विपरीत बुद्धी. विनाशाच्या दिशेने जाणाऱ्या प्राण्याला अगदी ईश्वर जरी कल्याणाच्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करत असेल, तरी अहंकाराच्या गर्भात चूर असलेल्या त्या प्राण्याला ईश्वर देखील मूर्खच वाटतात. आणि आपल्या दुर्बुद्धीलाच सर्वश्रेष्ठ मानून आपल्या सर्वांप्रमाणे हसत हसत आपल्या विनाशाच्या दरीत ते लोटले जाऊ लागतात. हे लंकापती,
प्रत्येक प्राण्याचा हा धर्म असतो की जोपर्यंत तो जगेल आपल्या स्वाभिमानानेच जगेल, कारण स्वाभिमानाशिवाय जगणं याला काहीही अर्थ नसतो. यापेक्षा मरणच उत्तम असतं. आणि नीती अनुसार कुणा सन्मानित व्यक्तीला भर सभेमध्ये अपमानित करणे मृत्यूदंडा समान आहे. अर्थात आम्ही आजपासून आपल्यासाठी हर प्रकारे मृत आहोत. म्हणून आपल्या आज्ञेनुसार आम्ही आजच लंका सोडून कुठेतरी दूर निघून जातो. आणि जाता जाता देवाला हीच प्रार्थना करतो की ते आपल्याला सद्बुद्धी देव. काय झाले माते? लंकेशाने महाराज विभीषणांना लंका सोडून जायला सांगितले आहे. पण का? त्यांनी लंकेशला हा सल्ला दिला की तुम्हाला पूर्ण सन्मानाने रघुनंदनांकडे पाठवावे. लंकेला विनाशापासून वाचवण्यासाठी त्यांनी लंकेशची पाया पडून विनवणी सुद्धा केली. परंतु काय माते? परंतु कृतज्ञ भावनेने त्यांनी विभीषणांना लाथ मारली. काय? रघुनंदनांची बाजू घेण्याच्या अपराधामुळे लंकेशाने विभीषणांना लंका सोडून जाण्याचा आदेश दिला. खरेच त्या दुष्टाचा शेवट जवळ आला आहे. आपली अवस्था तशीच आहे जशी एका तहानलेल्याची विहिरीजवळ येऊन होते. आपल्यापैकी कोणालाही लंका पार करण्याचा मार्ग सुचत नाही. प्रभू, मला पूर्ण खात्री आहे की आपणास कोणता ना कोणता मार्ग अवश्य मिळेल. कधी हनुमान? कधीपर्यंत असेच बसून वाट बघणार आहोत? सीता डोळ्यात प्राण आणून आमची वाट पाहत आहे. कधीपर्यंत वाट बघतील त्या? अधिक उशीर झाला आणि त्यांनी निराश होऊन काही? नाही प्रभू, नाही. माता जानकींना आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या मनात अशा प्रकारचे कोणतेही वाईट विचार कधीच येणार नाही. हनुमान, आम्ही वानर सेनेचा विचार करत आहोत. ह्या क्षणी युद्धासाठी प्रेरित आहेत. परंतु जशी वेळ जाईल सगळ्यांच्या मनात ही प्रेरणा नाहीशी होईल. शक्यता आहे ते युद्धातून माघार घेतील.
बंधू, आम्हास असे वाटते की आपल्याला ही सभा या क्षणी इथे समाप्त करायला हवी. विश्राम केल्यानंतर आपण सगळे या समस्येवर विचार करूयात, विमर्श करूयात आणि उद्या प्रातः ही चर्चा पुन्हा करूयात. महाराजांनी सांगितलं की लंकेमधून निघून जावे, आणि आम्ही देखील सांगितलं की लंका सोडून निघून जाव. हे बोलणे सोपे आहे, परंतु आपल्या जन्मभूमीला सोडून जाणे खूप कष्ट होत आहेत. आम्हाला वारंवार आपली प्रजा आणि राक्षस जातीचा विचार येतो आहे. केवळ एका पाप्याचे पाप आणि त्याच्या अहंकारामुळे सर्व निर्दोष प्रजा मारली जाईल आणि वीर राक्षस जातीचा वंश नष्ट होईल. आपल्या प्रजेसाठी असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव वारंवार आमच्या मनात उठत आहे. या समस्येचे कोणतेही समाधान दिसत नाही आहे. आम्ही कसे आपल्या मातृभूमीचे संपूर्ण विनाश होताना पाहणार आहोत? ते कसे काय थांबवू शकतो? कसे वाचवू शकतो? आता या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ नाही महाराज. यापूर्वी की महाराज रावणांच्या मनात आपल्याला बंदी बनवून कारागृहात पाठवण्याचा विचार येईल, आपण इथून निघून जायला हवे. परंतु आम्ही कुठे जाणार? महाराज, शक्य असेल तर प्रभू श्रीरामांकडे जाऊन त्यांना विनंती करावी की महाराज रावणांच्या पापांची शिक्षा त्यांच्या निर्दोष प्रजेला देऊ नये. हा विषय अत्यंत गंभीर आहे की कोणताही निर्णय घेण्याआधी आम्हाला आमच्या गुरुजनांची संमती आणि त्यांचा आशीर्वाद घेणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही आमच्या मातेस भेट देतो. त्या आम्हाला जी आज्ञा देतील आम्ही तसेच कार्य करू. दीर्घायु भव. भगवान शंकर आपले रक्षण करो. आसन ग्रहण करावे. आम्ही एका अत्यंत गंभीर समस्येच्या समाधानासाठी इथे आलो आहोत. आम्हाला मार्गदर्शन करावे माते. अत्यंत शांत चित्ताने बोलत आहात पुत्र. असे काय घडले आहे? ज्येष्ठ भ्राता रावण यांनी आम्हाला लंकेबाहेर काढले आहे. काय? आज दरबारात त्यांनी आमचा खूप अपमान केला. परंतु का? आमच्या मतानुसार आम्ही त्यांना सल्ला दिला. प्रथम तर हे की सीतेचे हरण करणे योग्य नव्हते, आणि दुसरे, परस्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध आपल्या घरी आणणे धर्मविरुद्ध आहे. माते, सीता पतिव्रता आहे. या एका पापामुळे आपल्या संपूर्ण लंकेचा विनाश होईल. तिकडे श्रीराम किष्किंधेचे महाराज सुग्रीव यांच्यासोबत आणि त्यांच्या संपूर्ण वानरसेनेसोबत इथे कूच करत आहेत. आणि आपले मंत्री आम्हाला सल्ला देत आहेत की राम आणि लक्ष्मण यांची काळजी करू नये. आपली राक्षस सेना त्यांचा नाश करेल. परंतु त्यांनी हे विसरू नये की त्यांचा एक दूत हनुमानाने आपल्या पूर्ण लंकेचा नाश केला होता. पूर्ण लंकेला जाळून राख केले होते. त्यांच्या शक्तीला कमी लेखून चालणार नाही. एका स्त्रीसाठी, एका शक्तिशाली शत्रूशी आपण लढाई नाही केली पाहिजे. आपण देवी सीतेला सन्मानपूर्वक त्यांच्या पतीकडे सुपूर्त केले पाहिजे. त्यांना आमचे हे मत आवडले नाही. आम्ही तरी देखील आमचा मुकुट त्यांच्या चरणांमध्ये ठेवून आलो आणि म्हणालो, हे भ्राताश्री, आपला हट्ट सोडून द्या.
लंकेचा विनाश होण्यापासून वाचवा. परंतु त्यांनी आपल्या पायाने आमच्या मुकुटाला लाथ मारली आणि आम्हाला लंकेबाहेर जाण्यास सांगितले. हे रावणाने बरे नाही केले, परंतु या व्यतिरिक्त देखील आपल्याकडे इतर कोणताही उपाय नाहीये. राजाची आज्ञा आहे तर आपल्याला जावेच लागेल. माते, आमचे मंत्री आणि मित्रांचे मत आहे की आम्हाला स्वयं श्री रामांकडे जायला हवे. त्यांच्यामुळे लंकेच्या निर्दोष प्रजेला शिक्षा नको व्हायला. विचार चांगला आहे, परंतु काय माते? परंतु यात खूप संकट आहे. कसलं संकट माते? श्रीराम आपल्यावर का विश्वास ठेवतील? आपण शत्रूचे बंधू आहात आणि नीतीनुसार ते आपल्यावर विश्वास का ठेवतील पुत्र? त्यांना आपल्याशी तसेच वागावे लागेल जसे ते रावणासोबत करतील. मग दुसरा उपाय काय आहे? आम्ही आता लंका सोडून साधू बनावे, एखाद्या गुहेत जाऊन बसून राहावे आणि आपल्या लंकेचा नाश होऊ देऊ? नाही पुत्र, हा पळपुटेपणा आहे. ज्यांचा देश संकटात आहे त्यांना असे करणे शोभत नाही. मग काय? आपले मंत्री योग्य सांगत आहेत. आपण प्रजेच्या हितासाठी आपल्या प्राणांना संकटात टाकून श्रीरामांकडे जायला हवे. एकतर ते आपल्याला शत्रू पक्षाचा समजून मृत्यूदंड देतील आणि या बलिदानामुळे राजकुळात जन्माला येण्याच्या उत्तरदायित्वातून आपण मुक्त व्हाल. जर ते आपणास एकदा का वचन देतील मग काही भीती नाही, कारण आम्ही ऐकले आहे रघुकुळातले आपल्या वचनांचे अगदी पक्के असतात. ते प्राण त्यागतील परंतु आपले वचन खोटे ठरवणार नाहीत. आम्हास वाटते की आपले पिता महर्षी विश्रवांचे शब्द सत्य होण्याची वेळ आली आहे. कोणते शब्द माते? एक समय आपल्या पिताश्रींनी हिमालयात जाताना सांगितले होते, देवी, आपले ज्येष्ठ पुत्र रावण यांचा विनाशकाळ सुरू झाला आहे. देवतांच्या प्रार्थना ऐकून विष्णूंनी रघुकुळात जन्म घेतला. आता योग्य वेळ आल्यावर त्यांच्याद्वारे रावणासहित राक्षसांचा संहार होईल. कैकसी, आपले कनिष्ठ पुत्र विभीषण आपल्या समाजाचा उद्धार करते. त्याच्याचद्वारे त्या राक्षसांची रक्षा होईल जे अधर्मापासून दूर ईश्वराला शरण जाते. सुपुत्र, आम्हाला आपल्या पिताश्रींची भविष्यवाणी सत्य होताना दिसते आहे. पुत्र, आपण लवकरच श्रीरामांकडे पोहोचावे. आमचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. माते, आम्ही एकदा पुन्हा भ्राताश्रींना विनंती करून पाहू. कदाचित होऊ शकतं की या समयी त्यांचा राग शांत झाला असेल आणि ते माझे म्हणणे ऐकून घेतील. आपण फार संयमी आहात विभीषण. ठीक आहे, पुन्हा एकदा प्रयत्न करून पहा. आयुष्यमान भव. विभीषण, असं वाटतं तुला तुझे प्राण प्रिय नाहीत. भ्राताश्री, माता कैकसी यांच्या आज्ञेने आम्ही आपल्याला पुन्हा एकदा विनंती करण्यास आलो आहोत. जे आम्हाला ऐकवायला आला आहेस ते जाऊन माताश्रींना ऐकव. भ्राताश्री, वेद आणि पुराण सांगतात सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी मानवाच्या मनात असतात आणि प्रत्येक प्राणी
आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या कर्मानुसार दोघांपैकी कोणा एकाचे अनुसरण करतो. आणि शास्त्र म्हणतात, जेथे सुबुद्धी आहे तेथे संपत्ती नांदते, जेथे दुर्बुद्धी तेथे विपत्ती नांदते. ज्या सीता आपल्या राक्षस कुळासाठी विनाश बनून आल्या आहेत त्यांच्या आपण प्रेमात आहात, आणि जे आपणास विनाशाच्या मार्गावर जाण्यापासून थांबवत विभीषण बास, द्रोही, आमचं खातोस आणि प्रीत त्या वनवाशांवर करतोस. आमच्या कृपेच्या भिक्षेवर जिवंत आहेस, परंतु शत्रूच्या हातून आमच्या विनाशाची कामना करतोस. मूढ, धिक्कार आहे तुझ्यासारख्या कुलद्रोह्यावर. नाही स्वामी, नाही. बंधू, लक्ष्मण जेव्हाही डोळे बंद करतो, सीता नजरेसमोर येते आणि आम्हास विचारते, आम्हाला रावणाच्या बंदिवासातून मुक्त करण्यास आपण कधी येणार आहात रघु? आणि जेव्हाही डोळे उघडतो त्या आम्हाला विचारतात, आमचे ठिकाण सापडल्यानंतर देखील आपण का थांबले आहात रघुवीर? लंकेवर आक्रमण करून त्या दुष्ट रावणाला शिक्षा का नाही देत? लक्ष्मण, आम्हाला सीतेचा ठिकाणा कळूनही आम्ही काही करू शकत नाही. या विचाराने आमचे मन अपराधी झाले. लक्ष्मण, बंधू, आपण निराश होऊ नये. या समुद्राला पार करण्याचा कोणता ना कोणता उपाय आपल्याला नक्कीच सापडेल बंधू. आणि मग धरती, आकाश, पाताळ कोणीही आपल्याला सीता वहिनींच्या मुक्ततेपासून रोखू शकणार नाही. राक्षस आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहेत. त्वरा करा. जा, महाराज सुग्रीवांना ही वार्ता दे. हो हो, आम्ही त्वरित जातो. आकाशात भ्रमण करणाऱ्या मायावींनो, जिथे आहात तिथेच थांबा. जर कोणीही समुद्र किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मृत्यूदंड दिला जाईल. ऐकण्यात आहे की प्रभू श्रीराम शरणागतांना अभिदान देतात. प्रभू श्रीराम शरणागत? कोण आहात तुम्ही? महाराज, या मायावीच्या शब्दांत अडकू नका. वानरराज, याचा अर्थ तर असा आहे की आपण किष्किंधेचे महाराज सुग्रीव आहात? होय, तुमचा अनुमान बरोबर आहे. मीच सुग्रीव आहे.
महाराज सुग्रीव, विभीषणाचा प्रणाम स्वीकार करावा. विभीषणजी, आम्ही आपणास नाही ओळखले. आम्ही लंका नरेश, रावणाचे कनिष्ठ बंधू विभीषण आहोत. महाराज, हे आपले शत्रू आहेत. यांना जीवित ठेवता कामा नये. मारा. हो हो, मारा यांना, मारा. मारा यांना, मारा यांना, मारा मारा. नाही महाराज, आम्ही आपले शत्रू नाही, आपले मित्र आहोत. तुम्ही मित्राच्या वेशात शत्रू आहात. निघून जा. आमच्या इथे शत्रूचं स्वागत करण्याची पद्धत नाहीये. परत जा, नाही तर. वानरराज, आम्हावर विश्वास ठेवा. आम्ही प्रभू श्री रामांना शरण आलो आहोत. अरे वा, ज्येष्ठ बंधू रण माजवतो आणि कनिष्ठ बंधू शरण. तुम्ही शब्दांचे खेळ आमच्याशी नका खेळू. तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजा विभीषण, की आमच्या वानर सैनिकांनी तुमचे प्राण नाही घेतले. निघून जा इथून. वानरराज, आपण आम्हाला बोलण्याची संधी तर द्या. ज्यांनी सीता मातेचे अपहरण करून प्रभू श्रीरामांना कष्ट केले आहे, वेदना दिल्या श्रीरामांना, त्यांना संधी नाही दिली जाणार. आणि दिला जाईल तर केवळ मृत्यूदंड दिला जाईल. महाराज सुग्रीव, आम्हाला लंकापती रावणाने लंकेमधून बहिष्कृत केले आहे. आणि आमचा अपराध हा होता की आम्ही भ्राताश्रींना हे सांगितले होते की माता सीतांना प्रभू श्री रामांकडे परत पाठवले पाहिजे. आम्हाला एकदा प्रभू श्री रामांची भेट घेऊ द्या. जर प्रभूंनी सांगितलं की आम्हाला मृत्यूदंड द्यायला हवे, तर आपण आम्हास त्या क्षणी मृत्यूदंड द्यावा. वानरराज सुग्रीव, एका राम भक्ताला त्याच्या देवाच्या दर्शनापासून वंचित ठेवू नका. ठीक आहे, मी प्रभू श्रीरामांना या घटनेची माहिती देतो. लक्ष ठेवा, त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका आणि यांना खाली उतरू देऊ नका. कळलं? जशी आज्ञा वानरराज. जामवंतजी, विभीषणजींबद्दल आपला काय विचार आहे? प्रभू, आपल्या आज्ञेनुसार आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमय केला आहे आणि आमचं असं मत झालं आहे की आपण रावणाच्या बंधूवर विश्वास ठेवता कामा नये. लक्ष्मण, तुझे काय म्हणणे आहे? बंधू, आपण तर जाणताच की राक्षस मायावी असतात आणि छळ आणि कपट हा तर जणू त्यांचा धर्मच. आणि राहता राहिला प्रश्न विभीषणाचा, तर तो रावणाचा धाकटा बंधू आहे. आपण त्याच्यावर कसा विश्वास ठेवू शकतो बंधू? युवराज अंगद. प्रभू, विभीषण आपल्याला भेटण्याच्या हेतूने आपल्या सेनेची निरीक्षण करण्यासाठी आले असावे. प्रभू, आपण विभीषणांवर विश्वास ठेवणे योग्य नाही ठरणार. आपण विभीषणजींबद्दल बोलत आहात? हनुमान, आपण त्यांना ओळखता? रावणाचे धाकटे बंधू आहेत विभीषण. ते दुष्टच असतील. शेवटी ते आहेत तर राक्षस जातीचेच. कोणताही प्राणी जातीमुळे चांगला अथवा वाईट ठरत नाही. तो आपल्या कर्माने चांगला किंवा वाईट असतो. राक्षसांमध्ये
राजा बळीसारखे धर्मात्मा आणि दानी आणि प्रल्हादासारखे प्रभू श्रीहरींचे भक्त सुद्धा आहे. त्याच प्रकारे विभीषणजी देखील राक्षस कुळात देवता म्हणून जन्माला आले आहेत. ते आपले परम भक्त आहेत प्रभू. लंकेमध्ये केवळ एकच असे घर आहे जेथे आपल्या नावाचा जप होत असतो आणि त्यांनीच तर मला मातांचं ठिकाण सांगितलं होतं. जर विभीषणजी येथे आले आहेत तर आपण त्यांचे पूर्ण सन्मानाने स्वागत केले पाहिजे. आता आपल्या सगळ्यांचे काय मत आहे? आम्हा सर्वांमध्ये हनुमान बुद्धिमान आहेत प्रभू. जर हनुमान विभीषणजींचं अंतर्मन जाणत असतील तर आम्हाला ना कोणती शंका आहे आणि ना कुठली आपत्ती. प्रभू, जर आपण आम्हास आज्ञा दिली असती तर आम्ही लंकेस पुन्हा एकदा विभीषणजींना भेटायला जाऊ इच्छित होतो. का? त्यांच्याकडून समुद्र पार करण्याचा मार्ग विचारण्यासाठी. महाराज सुग्रीव, आपण आणि अंगद यांनी जावे. विभीषणजी आणि त्यांच्या साथीदारांना आदरपूर्वक घेऊन यावे. तशी आज्ञा प्रभू.